रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातनं निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देत शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मुंबई हायकोर्टात आता याचिका दाखल केलेली आहे। नारायण राणेंनी मतं विकत घेत आणि मतदारांना धमकावून मिळवलेला हा विजय आहे, तो विजय रद्द करावा। तसंच निवडणूक काळातल्या भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठीचे स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश दिले जावेत, अशी याचिकेद्वारे विनायक राऊत यांनी मागणी केलेली आहे। दरम्यान संजय राऊत यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण ते देखील पाहूया। त्यांनी एक इलेक्शन पिटिशन केलेलं आहे विनायक राऊत यांनी, आणि ते फार अत्यंत महत्त्वाचं आहे। या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघामध्ये घराघरामध्ये पैशाचं वाटप झालं। काही लाख मतं विकत घेण्यात आली आणि त्या प्रकारचे पुरावे, त्या खरेदी विक्रीचे पुरावे मतदारांचे व्हिडिओ शूटिंग हे आम्ही त्याला जोडलेलं आहे आणि त्याच्यामुळे इलेक्शन पिटिशन जे आहे रंगतदार होणार। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध